सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बार विरोधात बहुजन पॅन्थर सेना संघटना सोलापूरकडून 12 फेब्रुवारी 2024 रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते। याचीच दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक 27 मार्च 2024 रोजी सुनावणी घेतली। सदर सुनावणीत सदर ऑर्केस्ट्रा बारवाल्यांनी शासनाकडून रीतसर परवानगी घेतल्याचे पुरावे सादर केले नाहीत, म्हणून सदरचे बेकायदेशीर चालू असलेल्या ऑर्केस्ट्रा डान्स बारचे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले। त्यामुळे बहुजन पॅन्थर सेना शाखा सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानलेत। तसेच समाज हितासाठी केलेलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पॅन्थर सेना आमच्या संघटनेकडून 1.5 ते 2 महिने झाले बेकायदेशीरपणे चालू असलेले ऑर्केस्ट्रा बार विरोधात आंदोलन चालू होतं। 11/1/2024 रोजी आम्ही संबंधित ऑर्केस्ट्रा बार विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली होती। त्या तक्रारी अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी 27/3/2024 रोजी सुनावणी घेऊन त्याबाबत आदेश पारित केला की सर्व ऑर्केस्ट्रा बार जे ग्रामीण हद्दीमधील तालुका पोलीस स्टेशन व मंद्रुप पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील जे ऑर्केस्ट्रा बार होते त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे। तरी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे की हे भविष्यात पुढे चालू असल्यास किंवा आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही 112वर कॉल करू किंवा संबंधित पोलिसांना कळवू, त्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। सेनेच्या ऑर्केस्ट्रा बार संदर्भात असलेल्या उपोषणास अखेर यश आले आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आमची टीम आभारी आहोत। मी वैशाली बनसोडे आम्ही बहुजन पॅन्थर सेनाच्या वतीने सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या ऑर्केस्ट्रा बार बंद होण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता। सदर तक्रार अर्जाची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुनावणी ठेवली। सदर सुनावणीत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व ऑर्केस्ट्रा बार कायमस्वरूपी बंद देण्याचे आदेश दिले। त्या आदेशाप्रमाणे आम्ही परत माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना विनंती निवेदन दिले आहे की जर ते सदरचे डान्स ऑर्केस्ट्रा बार पुन्हा चालू झाल्यास आम्ही निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यावर आपण कारवाई करावी असं निवेदन दिलेले आहे।